तुमचं नाव सांगा. लक्ष्मी लक्ष्मी अजिनाथ चिंचकर. काय आता जे तुमच्या घरात पाणी शिरलंय त्याबद्दल काय? पाणी शिरलंय, गुडघ्याच्या वर पाणी आहे आणि घर आमचं सगळं पडलं. किती नुकसान झाले तुमचं? लय झालं हा? लय नुकसान झाले सगळं भांड्याचं. मग किती काय काय किती जण राहत होता तुम्ही त्या घरात? 3 जण. मुलगा आमचा दवाखान्यात आहे. काय झाले मग? बरं नाही, त्याला ऑपरेशन झाले. मग आता खायला वगैरे कसं काय तुम्ही? काय नाही निवांत. चला तुमचं घर वगैरे दाखवा मला कसं काय झालं. चला. तुम्ही बघताय आज पंढरपूरमध्ये ह्या माऊलींच्या घरामध्ये पाणी शिरलंय. पंढरपूर सारख्या ठिकाणी लाखोंचा निधी येऊन सुद्धा प्रशासन कुठल्याही प्रकारचं ध्यान देत नाही किंवा लक्ष देत नाही. आज तुम्ही तिकडे बघताय आज काय परिस्थिती आहे की गुडघ्याच्या पेक्षाही जास्त पाणी आलेलं आहे. त्यांचा पूर्ण संसार पाण्यामध्ये. आज तुम्ही बघताय खुर्च्या आहेत, त्यांची भांडी आहेत, जेवणाच्या सर्व वस्तू पाण्यामध्ये गेलेल्या आहेत. आज या माऊलींच्या चेहऱ्यावरील दुःख तुम्हाला सांगत असेल की काय परिस्थिती आहे. प्रशासनाकडून कोण आलत का तुम्हाला भेटायला वगैरे? नाही, कोणचं ते घेत ते काय तुझे बेकार आहे हा? मग तुम्हाला कोण भेटायला आलंच नव्हतं? कोणच नाही बघा. ह्या माध्यमातून ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही प्रशासनाला काय सांगाल? काहीच असं आता सांगत आलोय, कोणच मनावर घेत नाही. मग तुमच्या मतदानाची किंमत ह्या नेत्यांना नाही. मतदानापुरतेच येते ते, अजिबात येत नाही ते बघाय परत. मग तुम्हाला काय काय म्हणजे काय अडचण येत? आता एवढं पाणी आत शिरले, कशामुळे शिरलेलं आहे? पावसामुळे शिरलंय, पत्र बी गळकी आहे ती. मला घरात काहीतरी बघा.